संसारात आपल्या नाव बिल निघतं, परमार्थात निघत नाही. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबाने रेडा वेद बोलवला आणि धन्यता मिळाली ज्ञानोबांच्या आई वडिलांना. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. पेटन का मला परवा करंट बसलाय माईकला, त्याच्यामुळे मी लय घाबरून आर्टिंग दिली नव्हती, कनेक्शन आकड्या होता, आकडा हल्ला की महाराजाला झटका इकडे यायचं. काय लय कुठं नाही म्हणा, आमच्याला लय सगळं समजून घ्यावं लागतंय विटाला. अशा साधूच्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस आहे. या निमित्तानं यात्रेमध्ये तोही आपल्याला योग आणि पर्वकाळ साधलेला आहे. संकट आल्याच्या नंतर भक्तांनी भगवंताचं चिंतन करायचंय, भगवंताचा धावा करायचा आहे. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्यावर काय करायचं? दाशी आठवावा हरी. प्रश्न पहिला, संकट मनाने येतं का लोक आणतील? तर उत्तर आहे लोक आणते, संकट मनाने येत नाही. गाता काय मनाने पाण्यात गेला नाही. माऊलीची जोडी मनाने फाटली नाही, लोकांनी फाडली ना. आणि आणखी एक वाक्य पुढचं बोलू का? जेवढं तुम्ही सत्यवादी जगणार तेवढी संकट जास्त, आणि जेवढा तुम्ही धर्म मातीत घालणार तेवढी तुम्हाला किंमत जास्त भेटणार. ही समाजाचा सध्या उलटा नियम झाला. चांगलं जगा त्रास होणार, डुप्लिकेट करा किंमत भेटणार. ही जगाची सिस्टीमच अशी, आणि हे पहिल्यापासूनच आता नाही. जुनी म्हातारे एकोतारे का पाहणे बसले, त्यांचं एक फेमस वाक्य, हा माणसं आता बिघडली, पूर्वीले माणसं चांगली होती. तू गप्रा, पूर्वी चांगली, पूर्वी असलीच होती, फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. त्याची पूर्वी तरी लय शहाणी होती, लय पूर्वी लय हुशार होती, लय माणसं जाणकार होती, तर मग जुळी फाडली असती का? मग गाता पाण्यात टाकला असता का? छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीतेला सुद्धा अग्निदिव्य द्यावं लागलं, कृष्णाला सुद्धा लोक म्हणले ही गावल्याचं पोर आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा टीका सहन करावं लागली. मग माणसं चांगली होतीच का वा? उपळाय ठोंगे. माणसं ही पहिल्यापासून अशीच आहे, तीच माणसं आडनाव बदलून जन्माला आल्यात. क्वालिटी तीच आहे, त्यांनी गुण सोडला नाही, फक्त आडनावात बदल झालाय. त्यांनी त्यांचे गुण ते परफेक्ट ठेवलेले. सांगण्याचा उद्देश चांगलं जगणारा जास्त संकट आहे, पण त्या संकटावर मात कशी करायची ह्याच्यासाठी संत विचार आहेत. विडावलं किती मोठं संकट असू द्या, शेवटी भगवंताने जर ठरवलं बाहेर काढायचं, शेवटचा तोच सहारा असतो. किती मोठा डॉक्टर असू द्या महाराज, MBBS असू नाही तर MD असू, ऑपरेशनला जाताना कुटुंबाने विचारलं, डॉक्टर साहेब आता कसं का होईल? डॉक्टर म्हणतो आम्हाला जेवढं जमन तेवढं आम्ही करतो, पण शेवटी वरच्याच्या हातात. मग हे वर नेमका कोण आहे बुवा? वर एकच आहे, दाशी आठवावा हरी. हा शेवटचं कोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणजे भगवंत आहे. भेटावलं ऐका, संकट कुणावर आलं आणि ते संकट कसं निवारण झालं? संकट निवारण होण्यासाठी हरिभक्ताने नेमकं काय केलं? 5 पांडव जेवायला बसले आणि जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, श्लोक म्हणायला सुरुवात केली. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी माणसं फिरवत होती, पाणी फिरवणारा पूर्वी थोडं धार्मिक शहाणं समजत होती. आता म्हणतात ही कामातून गेलेले म्हणून काही करते. सध्या लोक असेच आहेत. तुम्ही कपाळाला गंधे, गळ्यात माळे, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घ्या, सगळ्याला जे हारे घ्यायला. लोक म्हणतात येडे, असंच बोंबलत फिरते देव देव करीत, बिन कामाचं त्याला काय. म्हणजे चांगलं जगतोय तरी लोक म्हणतात येडे. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्याने बाप चोपला तेव्हा आईवर धावतोय, तेव्हा बहिणीची विचारपूस करीन आणि तरी स्टँडर्ड. हे सध्या असे. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? त्याला शास्त्र आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोटात अन्न टाकायचं नाही, तर तो एक प्रकारचा यज्ञ. उदर वर्णनो हि जे जाणे जे यज्ञ कर्म. आणि त्याला जलदेवतेचा मान म्हणून पाणी फिरवायचं, हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. आम्हाला काय काय माणसं टुचून प्रश्न विचारतात, आम्ही उत्तर बी त्याला टुचूनच देतो. मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्या हात येऊ नये म्हणून. काय सांगता मूर्खाला? काय चांगलं त्यांना काय शास्त्रीय कारण पटत का काय? मला कीर्तन करताना धोतरच का घालता? मग काय बरोबर करू का? तो तर धर्म मातेत घातला, आम्ही थोडाफार जपतोय, जपू दे ना आम्हाला. एकदा माझा कीर्तनात विषय झाला, शुद्ध बेजा पोटी
फळे रसाळ घुमटी. जसं पेराल तसंच उगवतं. काय चुकलं? त्याला ज्ञानोबऱ्यांची ओवी दिली पुराव्याला. जे क्षेत्रीचे पेरीजे ते वाचून यानं उपजे, पाहिजे त्याची ते विजे दर्पण आधारित. जमिनीत पेराल तीच उगवतंय, आरशात जे बघाल तेच दिसतंय. जैशा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पादटे, तुकोबारे सांगतात. तसं जमिनीत पेराल तेच उगवतंय. ते म्हणतात तुमचं चुकलं. म्हणलं कसं काय? पेराल तर सुगत नाही. मला झालं काय? मला शेंगदाणा पेरलं त्याला टरफाला कुठून येतं? भुईमुगाची शेंग आज शेंगदाणा वर त्याला फोलकट आहे ना टरफल. मी म्हणलं आलाय ना आज शेंगदाणा, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला ते हलवून द्या ना, उत्तर द्या. उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही, त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी म्हणलं मला फक्त चहा. ते म्हणा आणतो. त्याने असं कपात चहा ना मला धरा. म्हणलं हा फक्त चहा. ते म्हणा चहाचे बिस्किट नाही ना. मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा आहे? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा आहे? मला तुमच्या कुठं ना दिलं बघा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला आज का काय? आम्हाला सगळे उत्तर येते पण हे समाज असा आहे, कुणालाच नीट बोलत नाही. परवा सकाळ सकाळी कीर्तन निघून मला चौकटा एक जण म्हटलं जेरी म्हणजे जेरी. ते म्हणा माऊली कुठे आज खेळ? खेळ म्हणजे आम्ही काय जुगार खेळतोय का, मटका लावलाय का, जंगली रमी बुवा आहो ना महाराज. सहजच बोलतात. मला आमचा हाय खेळ पण तुला हाय का वेळ? दोघाचा गाव मिळून तुला दाखवतो वार करायचा खेळ. मला आमच्याच प्रपंचाचे झाले वेळ, तुमचा कधी बघाव खेळ. मग गप मर नाही. हे समाज असा आहे. माऊलीने त्याला एक प्रमाण दिला. अनंत वाचाळ बरळती परळ दया गाईचा गोपाळ पावे आहे. असे वाचाळी वीरांना स्वप्नात सुद्धा देव जाणार नाही म्हणजे. आणि असे असतेच माय बाप. चांगल्या कामाला जास्त विघ्न आणणारी, जास्त डोकं लावणारी. तसं जेवताना पाणी काय फिरवायचं तर ते शास्त्रीय प्रक्रिया आहे. तसं पांडवाने पाणी फिरवलं. श्लोक संपला. धर्मराजाने घास मोडला आणि मुखात घालणार. द्रौपदींसोबत दोघी बी धर्मपत्नी पळत आल्याने सांगितलं थांबा काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पण केला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता ह्यांचा भाऊ कोण? देव भगवान